हं? हो काय? अच्छा. शेजारची ज्योती बोलत होती. असं एकमेकांना दिसलं आणि बोललं की छान वाटतं ना. एकमेकांसोबत मिळून मिसळून राहिलं की वेगळा आनंद मिळतो. जवळपास 10-12 वर्षापूर्वी घराला कलरिंग केलं होतं. तेव्हापासनं केलं नाही. या घराने, या भिंतींनी 10-12 पावसाळे झेलले. खराब तर होणारच ना. खूप खराब झालं आहे. तर आता ठरवलं आम्ही की कलरिंग करायचं. कलरिंग सुरू झालं आहे. मजूर आहेत घरी आणि जोरात काम सुरू आहे. हे काका बघा, 55-60च्या दरम्यान तरी यांचं वय असेल, पण या शिडीवर चढून ते वरचं पेंटिंग करत आहेत. खूप थंडी आहे. कोणता कलर कुठे द्यायचा हे मी त्यांना सांगत आहे. पॅरापेट वॉल करण्यासाठी ते आतून जात आहेत आणि आतून कलर देण्याची गरज नाही, कारण आतला कलर एकदम छान आहे. 7-8 वर्षात आधी दिलेला कलर आहे, पण चांगलाच आहे कलर अजून. अगदी नवीन कोरं झालं आहे घर. ग्रे, रेड आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन घेतलं आहे. गोल्डन आणि ब्लॅक गेटला छान झालं आहे ते. आता मी नाचणीचं सूप बनवत आहे. थंडी खूप आहे. थंडीच्या दिवसात थोडं सकाळी सकाळी नाश्त्याऐवजी सूप घेतलं ना, गरम गरम खूप छान वाटतं. तर 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलं. आता ते पाण्यात भिजवून ठेवत आहे. तर त्यासाठी मी आता लसूण सोलून घेतला आहे आणि थोडीशी हिरवी मिरची. काम सुरू असल्यामुळे बाहेरचे आवाज येत आहेत इकडे. तेल घातलं, मोहरी घातली. आता जिरं घालते. आणि हे लसूण आणि हिरवी मिरची अगदी थोडं थोडं. हिंग घालते आहे. गॅसवरचं भांडं तिरपं बसलं हे माझ्या आधी लक्षात आलं नाही, पण ते कॅमेऱ्यात दिसत आहे. पण त्याचं बूड खूप पसरट असल्यामुळे पडण्याची भीती नाही. आता पाण्याला छान उकळी येऊ देऊ आणि नंतर भिजत ठेवलेलं जे नाचणीचं पीठ आहे ना, ते टाकेल आणि काळं मीठ पण टाकायचं आहे. कढीपत्त्याची पावडर टाकते आहे. आणि हे काळं मीठ घालते. थोडीशी सुंठ पावडर. आता झाकण ठेवून छान उकळी येऊ देऊ. नंतर त्यात नाचणीचं जे भिजवून ठेवलेलं आहे पीठ ते घालू. मीठ घालायला मी विसरले होते, आता घालते. हिवाळ्याच्या दिवसात ना या गरम गरम सूपची मजा काही वेगळीच असते. खूपच छान वाटतं. एका हाताने पीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि दुसऱ्या हाताने ढवळायचं, नाहीतर गाठी होतील. आता झाकण ठेवून छान शिजू देऊ आणि नंतर गरमागरम सूप. आवडत असल्यास त्यावर थोडं तूप पण घ्या. आहा, काय मजा येईल. मला सर्दी असल्यामुळे मी तूप घेणार नाही. सूप रेडी आहे गरम गरम.